शुभ सायं सर्वेभ्यः। अब तक हमने कल हमारा संधि प्रकरण हुआ है और आज हम अव्यय प्रयोग यह जो प्रकरण है वो हम शुरू कर रहे हैं। आतापर्यंत आपण संधीपर्यंत शिकलेलो आहोत. आज आपण अव्यय प्रकरणाला सुरुवात करत आहोत. महत्वाचं प्रकरण आहे. अव्यय कशाला म्हणायचं? तर अव्यय प्रयोग हा ऐसे पद जिनमें लिंग वचन पुरुष अथवा विभक्ति के कारण कोई परिवर्तन नहीं होता है वे अव्यय कहलाते हैं. जिन शब्दों में कोई भी परिवर्तन किसी भी निमित्त से नहीं होता है, किसी भी कारण से नहीं होता है, उसे हम अव्यय पद ऐसे कहते हैं. पद और शब्द में क्या भेद है, कौन बताएगा? ये हमने सीखा है पहले, वर्ण विचार में सीखा है. शब्द किसे कहते हैं, पद किसे कहते हैं? जेव्हा एखाद्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो, अर्थपूर्ण शब्द म्हणजे पद म्हणू शकतो आपण. हम्म, अर्थपूर्ण शब्द म्हणजे पद हे आपल्याला बरोबर व्याख्या मानता येणार नाही. कारण की जसं की राम शब्द आहे, राम शब्दाला पण काहीतरी अर्थ आहे आणि रामहला पण अर्थ आहे, बरोबर की नाही? परंतु राम शब्द आहे आणि रामह हे पद आहे. आठवते कोणाला? आता तर स्पष्ट झालं जे परिभाषा आपण पाहिली होती. ज्या वेळेस एखाद्या मूळ शब्दाला आपण विभक्ती प्रत्यय लावतो किंवा त्याचा वाक्यामध्ये प्रयोग करतो, त्यावेळेस त्याला काय आपण म्हणतो? पद असं म्हणतो. थोडक्यामध्ये विभक्ती प्रत्यय किंवा कृत प्रत्यय धातू रूप चे जे प्रत्यय आहेत ते ज्या वेळेस एखाद्या शब्दाला लागतात आणि जे रूप तयार होतं त्याला आपण पद असं म्हणतो. आणि नेहमी पदाचाच प्रयोग जो आहे तो काय वाक्यामध्ये केला जातो. म्हणजे काय, राम हा मूळ शब्द आहे आणि रामः रामो रामः प्रथमापासून संबोधनाच्या बहुवचनापर्यंत जेवढी रूप राम शब्दाची होतात ते सगळेच्या सगळे काय आहेत? पद आहेत. आता समजलं पद कशाला म्हणायचं? हो सर. शब्द आणि पद. हो तर सर. हे अशी पद आहेत, अव्यय पद म्हणजे अशी पद आहेत त्यांचा उपयोग वाक्यामध्ये तर होतो, परंतु यांचे विभक्ती रूप होत नाहीत. म्हणजे विभक्ती रूप विभक्तीच्या नियमाने किंवा धातूच्या नियमाने यांच्यामध्ये कोणत्याही काळामध्ये, म्हणजेच कोणत्याही लकारामध्ये कोणत्याही काळामध्ये काहीही परिवर्तन होत नाही. हे पद जशाच्या तसे वाक्यामध्ये वापरले जातात त्यांना अव्ययपद असं म्हणतात. जसं राम हा शब्द आहे, तर राम शब्दामध्ये आपण विभक्ती प्रत्यय लावून त्याची रामः रामो रामः अशी वेगळी वेगळी रूप तयार करतो. त्यामुळे राम शब्दाला आपल्याला अव्ययपद म्हणता येईल का? नाही सर. नाही म्हणता येणार, कारण की राम शब्दामध्ये परिवर्तन झालं, त्याच्यामध्ये बदल झाला. परंतु अव्यय पद म्हणजे असे पद आहेत की त्याच्यामध्ये कोणत्याही कारणाने लिंग म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग अशा आवाज कोणत्याही अटकत आहे. लिंगामध्ये त्याच्यामध्ये सर काही परिवर्तन होत तुमचा नाही. आवाज अटकला. लिंग म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग अशा तीनही लिंगामध्ये ते सारखे राहतात, काही परिवर्तन होत नाही. वचन म्हणजे एकवचन द्विवचन बहुवचन त्यांना काहीही फरक पडत नाही. तीनही वचनामध्ये ते काय आहेत? सारखे चालतात, सारखेच रूप असतात त्यांची, काहीही बदल होत नाही. पुरुष कोणताही असो, विभक्ती काहीही असो, कोणत्याही कारणाने त्याच्यामध्ये काहीही परिवर्तन होत नाही. अशा पदाला अव्ययपद असं म्हणतो. समजलं इथपर्यंत? अव्ययपद सर किसे आवाज कहते हैं? गुंततोय तुमचा. अटकत आहे तुमचा. अव्ययपद किसे कहते हैं, समझ में आया है? डाटा सप्लाई. अव्यय पद किसे कहते हैं, समझ में आया है? हम्म. हो सर, आवाज अटकत आहे तुमचा. सगळ्यांनाच अटकत येतोय आता आवाज? की व्यवस्थित येतोय? सर आता व्यवस्थित येत होता मग.
मध्ये आउटपुट होता. बरोबर, ठीक आहे. आता येतोय ना? हो सर, आता आता येतोय. ठीक आहे. समजलंय अव्ययपद कशाला म्हणायचं? हो सर. इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. जसं रामः अत्र पठती, राम इथे शिकत आहे. ते अत्र पठन्ति, ते सगळे इथे शिकत आहेत. यूयम अत्र पठथ, तुम्ही सगळे इथे शिकत आहेत. आता या ज्या वाक्य आहेत, पहिले जे 3 वाक्य आहेत, इथे कशाचा बदल झालेला आहे कोण सांगताय? पहले 3 वाक्य में किसका बदल किया है हमने? पुरुष का बदल किया है। राम अत्र पठती, ते अत्र पठन्ति, यहाँ पर वचन का बदल किया है। यूयम, तुम सब यहाँ पढ़ते हो, मतलब हमने यहाँ पर पुरुष चेंज किया है, वचन चेंज किया, पुरुष चेंज किया, लेकिन अत्र में कुछ परिवर्तन हुआ है? नहीं सर। अत्र में कुछ भी परिवर्तन नहीं हुआ है, इसलिए अत्र क्या है? अव्यय पद है। वैसे आगे के उदाहरण देखो, रमा तत्र गच्छति, अहम तत्र पठामि, अश्वान तत्र आनय, रमा तत्र गच्छति। अस्मिन् वाक्ये तत्र एतत् अव्ययपदमस्ति। रमा एषा कस्य पुरुषस्य कर्ता अस्ति? रमा यह कौन से पुरुष की कर्ता है? प्रथम प्रथम पुरुष प्रथम एक पुरुष वचन. की, प्रथम प्रथम पुरुष एक पुरुष. वचनाची कर्ता आहे. बरोबर आहे, छान. पुढे अहम अत्र पठामि, अस्मिन् वाक्ये अहम कस्य पुरुषस्य कर्ता? उत्तम पुरुष एकवचन. उत्तम उत्तम पुरुष पुरुषस्य एक वचन. एकवचनस्य कर्ता अस्ति. रमा तत्र गच्छति, अस्मिन् वाक्ये रमा प्रथमपुरुषस्य कर्ता अस्ति. अहम तत्र पठामि, अस्मिन् वाक्ये अहम एतत् प्रथम उत्तमपुरुषस्य कर्ता अस्ति. किन्तु द्वयो द्वयोः वाक्ययोः तत्र एतत् अव्ययपदं समानं भवति। समझ में आ रहा है? दोनों वाक्य में पुरुष का बदल हुआ, लेकिन तत्र जो अव्यय है वो वैसे के वैसे रहा। ठीक है, क्योंकि वो अव्यय है, उसमें कुछ भी परिवर्तन नहीं होता। अश्वान तत्र आनय, अशुभों को वहां पर लाओ। ठीक है, तत्र तत्र ही रहेगा, उसमें कुछ परिवर्तन नहीं होगा। तो ऐसे जो शब्द है, पद है, जिनका वाक्य में वैसे के वैसे प्रयोग किया जाता है, कुछ भी परिवर्तन नहीं किया जाता, उन्हें हम अव्यय पद कहते हैं। समझ में आया? हो सर. हो ठीक है। सर. हो सर. अभी अव्यय पद के भिन्न भिन्न प्रकार है, उनको अलग अलग कैटेगरी में डिवाइड किया है। तो कौन से अव्यय होते हैं? स्थानवाची अव्यय होते हैं, कालवाची अव्यय होते हैं, प्रश्नवाची, क्रिया विशेषण अव्यय, समुच्चयवाची अव्यय। स्थानवाची अव्यय मतलब किसी स्थान को दर्शाने वाले, जैसे अत्र, तत्र, कुत्र, इस तरह से। कालवाची यदा, तदा, जब, तब, ऐसे। प्रश्नवाची कुत्र, किम, इस क्या है? प्रश्नवाची अव्यय। ये सारे प्रकार के अव्यय जो है वो हम आगे पढ़ने वाले हैं। क्रिया विशेषण अव्यय, किसी क्रिया का विशेषण होता है, जैसे गजः चलति, शनैः शनैः चलति, गजः शनैः शनैः चलति। हाथी धीरे धीरे चलता है, तो शनैः शनैः ये क्रिया विशेषण अव्यय हो. समज ना? क्रियेचं विशेषण, क्रिया कशी होत आहे हे सांगणारं अव्यय. हळूहळू चालत आहे, तर इथे चालत आहे या क्रियापदाचं क्रिया विशेषण काय आहे? तर हळूहळू. समजते? वेगाने धावत आहे, धावत आहे क्रियाचं क्रिया विशेषण काय आहे इथे? धावती. हा हा, धावत आहे याचं क्रिया विशेषण काय आहे? मराठीमध्ये सांगा. वेगाने धावत आहे, कुत्रा वेगाने पळत आहे, धावत आहे. वेगाने. वेगाने क्रिया वेगाने. विशेषण आहे. असं जे क्रिया विशेषण अव्यय आहेत ते आपण तिथे पाहणार आहोत. समुच्चयवाची अव्यय, समुच्चय म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक वस्तूंना एकत्रित करणार जे अव्यय आहे, जसं की च आहे. ठीक आहे, तर हे सगळ्या प्रकारचे अव्यय जे आहे ते आपण पुढे शिकणार आहोत. इस स्लाइड पर हमने बस अव्यय किसे कहते हैं ये हमने सीखा है. समझ में आया है? हो सर.
ठीक है। ये पहला भेद है स्थानवाची अव्यय। तो स्थानवाची अव्यय किसे कहते हैं, ये मैंने पहले आपको बताया, फिर से एक बार देख लेते हैं। स्थान का बोध कराने वाले अव्यय अव, अव्यय पद स्थानवाची अव्यय पद कहलाते हैं। जो अव्यय स्थान का बोध कराते हैं, किसी प्लेस का, किसी जगह का बोध कराते हैं, उसे हम क्या कहते हैं, स्थानवाची अव्यय। ठीक है। ऐसे कौन से है, ये समझने में और याद रखने में आसानी हो इसलिए इसकी कैटेगरी वैसे की है। तो बहुत सारे बुक में हमें सारे अव्यय जो है वो एक साथ ही देखने को मिलते हैं। देखो, पहला अव्यय दिया है यत्र। सर आवाज यत्र खूप कटकते. आवाज नाही येतोय तुमचा. आज थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेमच आहे. येतोय आवाज? हा सर आता येतोय, ते मधात अटकतंय. पहला अव्यय है यत्र। यत्र का अर्थ क्या है, जहां। सह यत्र गच्छति तत्र खेलति। वो जहां जाता है वहां खेलता है। यत्र तत्र साथ में प्रयोग होता है हमेशा, ज्यादातर। यत्र मतलब जहां, तत्र मतलब वहां। यत्र गच्छति तत्र खेलति। यत्र धूमः तत्र वह्निः। जहां पर धुआं है वहां पर अग्नि होता ही है। यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः। जैसे कि दो फ्रेंड है, राम और श्याम। वो दोनों बहुत अच्छे दोस्त है। तो स्कूल में जहां पर राम दिखता है वहां पर श्याम दिखता ही है। तो यत्र रामः गच्छति अथवा दृश्यति, दृश्यते, तत्र श्यामः अपि अस्ति। जहां पर राम होता है वहां पर श्याम होता ही है। यत्र सूर्यस्य उदयः भवति तत्र सूर्यस्य अस्तः अपि भवति। जहां पर सूर्य का उदय होता है वहां पर सूर्य का अस्त भी होता है। यत्र तत्र समझ में आया है? यस सर. हो सर. तीसरा है सर्वत्र। सर्वत्र का अर्थ है सब जगह। ईश्वर सर्वत्र अस्ति। भगवान सब जगह है। वायु अपि सर्वत्र अस्ति। वायु भी सर्वत्र है। आकाशः कुत्र अस्ति? आकाशः अपि सर्वत्र अस्ति। आकाश भी सब जगह है। आकाश कुठं आहे असा प्रश्न विचारल्यावरती जवळजवळ सर्वच लोक ज्यांनी वेदाचा अभ्यास केलेला नाही ते लोक आकाश कुठं आहे असं विचारल्यावरती हात वर करतात. पण आकाश म्हणजे काय, कोण सांगताय? स्पेस. बरोबर, स्पेस. स्पेस म्हणजे मोकळी जागा. मराठीमध्ये काय? मोकळी जागा. जागा. मोकळी मोकळी जागा. जागा. बरोबर की नाही? आणि मोकळी जागा सर्व ठिकाणी आहे. त्यामुळे आकाश सुद्धा सर्व ठिकाणी, वर नाही, म्हणजे वर तर आहेच, परंतु आपण असा हात फिरवतो तर ही काय आहे, मोकळी जागा आहे. त्यालाच आकाश असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, असतो. आकाश अपि सर्वत्र अस्ति। आकाश भी हर जगह पर है। अत्र। अत्र मतलब यहाँ। तुम अत्र आगच्छ। तुम यहाँ पर आओ। अहम अत्र पठामि। मैं यहाँ पर पढ़ता हूँ। त्वं कुत्र पठसि? राहुलः। हे राहुल, त्वं कुत्र पठसि? अहम अत्र पठसि. अहम अत्र पठामि। पठसि मध्यमपुरुषः अस्ति। हो सर. अहम अहम कः अत्र पुरुषः? पठामि. अहम उत्तमपुरुषः। तर्हि अहम अत्र पठामि, मैं यहाँ पर पढ़ता हूँ। यदि उसका प्लेस बताना है तो अहम विद्यालये पठामि। अहम, जे काही विद्यालयाचं नाव असेल, अहम ज्योतिबा फुले विद्यालये पठामि। एतादृश। आगे है कुत्र। अभी ये जो कुत्र अव्यय है ये प्रश्नवाची अव्यय है, लेकिन
स्थानवाची पद के ऊपर पूछा सवाल पूछने के लिए कुत्र इस अव्यय का प्रयोग होता है। ठीक है, मतलब इसका आंसर क्या आएगा, कोई स्थान रहेगा। जैसे तुम कहाँ पढ़ रहे हो या तुम कहाँ हो, मैं अभी पुणे में हूँ, मेरा स्थान बताया जा रहा है पुणे में, तो इसलिए इसे स्थानवाची अव्यय में भी दिया है। तो कुत्र का अर्थ होता है कहाँ। रामः कुत्र अगच्छत्, राम कहाँ गया। त्वं कुत्र गच्छसि, तुम कहाँ जा रहे हो। अहम कुत्रापि न गच्छामि, मैं कहाँ पर भी नहीं जा रहा हूँ। तो कुत्र का अर्थ क्या है, कहाँ। अवगतम वा। अवगतम सर। सम्यक् अवगतम्। अग्रे। यत्र तत्र, उपरि वयं यत्र तत्र अपठाम, ते एव अव्ययाः अत्र स्तः, वही अव्यय यहाँ पर है। यत्र तत्र बस साथ में दिए, जहां वहां। यत्र रामः गच्छति तत्र सीता अपि गच्छति, जहां पर राम जाता है वहां पर सीता भी जाती है। किम कारणेन, सीता पतिव्रता अस्ति, तेन कारणेन यत्र रामः गच्छति तत्र सीता अपि गच्छति। अवगतम। आम्। अवगतम्। ठीक है, आगे। अन्यत्र, दूसरी जगह। त्वम अन्यत्र तिष्ठ, तुम दूसरी जगह पे बैठो। अहम अत्र पठामि, त्वम अन्यत्र पठ। जैसे बहन भाई का झगड़ा होता है, ठीक है, तो भाई जहां पर पढ़ता है वहां पर बहन ही बैठ रही है पढ़ाई करने के लिए, दोनों मस्ती कर रहे हैं, वो उसे तंग कर रही है। तो भाई कैसे बोलेगा, अहम अत्र पठामि, मैं यहाँ पर पढ़ रहा हूँ, तुम अन्यत्र तिष्ठ, मैं यहाँ पर पढ़ रहा हूँ, तुम दूसरी जगह पे बैठो। समझ में आया ना, अन्यत्र दूसरी जगह। इतः, अन्यत्र तक समझ में आया है। अन्यत्र समझ में आया। हो सर। आगे आठवां है इतः। इतः, अब यहाँ पर जो है वो हम तह प्रत्यय ही सीख लेते हैं। एक तह प्रत्यय रहता है जिसका अर्थ होता है यहां से वहां से, इधर से उधर से, किधर से, ऐसे अर्थ करने के लिए तह प्रत्यय का प्रयोग किया जाता है। जिस शब्द के बाद हम तह लगा देंगे, तह, तह समझ में आता है ना, जैसे इतह में जो ई छोड़ दो, तह सिर्फ समझ लो। तो ये तह प्रत्यय जिस शब्द को लगाया जाएगा उसका अर्थ हो जाएगा वहां से, इधर से उधर से। जैसे मुंबई नगर तह, अर्थ क्या होगा बताओ। समझ में आया ना, तह का अर्थ क्या होता है। तह का अर्थ क्या होता है, यहां से वहां से, ऐसे। तो मुंबई नगर तह का अर्थ क्या होगा, मुंबई नगर से। पुणे नगर तह, बोलो ना। पुणे नगर से। पुणे नगर से। गृहतः, गृहतः, घर से। घर से। विद्यालयतः, विद्यालय से। ऐसे। विद्यालय से। तो इसका मतलब पंचमी विभक्ति का जो अर्थ होता है उस अर्थ में तह प्रत्यय का प्रयोग किया गया था। अभी वो आगे जो चार है वो तह के अर्थ है, इसलिए यहाँ पर मैंने वो तह प्रत्यय आपको बताया। तो इतः, इतः मतलब यहाँ से। तुम इतः गच्छ, तुम यहाँ से जाओ। ततः, इतः यहाँ से, ततः वहां से। श्रद्धा ततः आगच्छति, श्रद्धा वहां से आती है। कहाँ से आती है, वहां से। तो श्रद्धा ततः गच्छति, आगच्छति, श्रद्धा वहां से आती है। इतस्ततः, इधर उधर, यहाँ पर तह नहीं है, इतस्ततः है।
दोनों को एक साथ जुड़ने के बाद इधर उधर ऐसे अर्थ होता है। इतः और ततः ये दोनों अव्यय है, एक साथ जुड़ने के बाद अर्थ उनका थोड़ा बदल जाता है, चेंज होता है, तो इधर उधर अर्थ होता है। वानरः इतस्ततः कूर्दति, वानर इधर उधर उछल कूद करता है। ठीक है। बालकः इतस्ततः भ्रमति, बालक इधर उधर घूमता है। समझ में आ रहा है इतस्ततः? आगे कुतः, कुतः का अर्थ होता है कहाँ से। ठीक है, ये भी प्रश्नवाची भी है और स्थानवाची भी है। स्थानवाची पद के ऊपर सवाल पूछने के लिए कुत्र और कुतः का प्रयोग होता है, इसके लिए इसी कारण से वो यहाँ पर मैंने स्थानवाची अव्यय पद में भी वो यहाँ पर दिए गए। ठीक है, तो कुतः का अर्थ होता है कहाँ से। गंगा कुतः उद्भवती, उत्तर बताओ। गंगा कुतः उद्भवती। गंगा हिमालये हिमालयात उद्भवति। उद्भवती, गंगा कहाँ से उगम होती है, तो हिमालयात, हिमालय से पंचमी विभक्ति आएगी हिमालयात। भगवान ठीक है। आगे उपरी, उपरी का अर्थ है ऊपर। धूमः उपरी गच्छति, धुआं ऊपर जाता है। धूमः उपरी गच्छति, धुआं ऊपर जाता है। समझ में आए हैं स्थानवाची अव्यय, समझ में आया। वानरः उपरी अस्ति, वानर ऊपर है, स्थान बताया जा रहा है ऊपर, कहाँ पर है ऊपर, ऐसे। यहाँ पर ऊपरी में एक डाउट आ रहा है। सर, हम्म, तुम्ही पहिल्या एक्झाम्पल मध्ये बोलले उपरीचा अर्थ की ऊपर जाता है, आणि आणि आता या एक्झाम्पल मध्ये बोलले तर तुम्ही बोलले की ऊपर है. पण दोन्ही वाक्य वेगळे आहेत ना मग। धूमः उपरी गच्छति या वाक्यामध्ये धूर वर जात आहे, बरोबर। आणि मी दुसरं वाक्य काय म्हंटलो, पुस्तकम उपरी अस्ति, पुस्तक वर आहे। कशाच्या वर असा प्रश्न जर आला तर उत्पीठिका याहा उपरी अस्ति, पुस्तकम उत्पीठिका याहा उपरी अस्ति, पुस्तक टेबलावर आहे। समजतंय रुद्र? रुद्र समजलंय? हो सर. ठीक आहे, शंका इथे ही यायला पाहिजे की इथे षष्ठी विभक्ती का नाही झाली, धूमः उपरी गच्छति यामध्ये षष्ठी विभक्ती का नाही झाली, कोण सांगते? प्रश्न सर करत, हा उलटा विचारलेला आहे, राहुल बोल। सर कारण उपरी हा एक अव्यय आणि अव्ययाला धातू रूप नाही लागत. नाही नाही, तसं नाही मला म्हणायचं, आपण उपपद विभक्ती शिकलो ना, हा तर ज्याच्या वर म्हणायचं त्याची कोणती षष्ठी विभक्ती करतो, हम्म बरोबर की नाही। मग इथे धूम शब्दाची षष्ठी विभक्ती का नाही झाली? प्रश्न खूप उलटा विचारलाय मुद्दामून मी, प्रश्नामध्येच उत्तर आहे, सांगते कोण? सांगताय? कारण की ज्याच्या वर म्हटलं जातं त्याची षष्ठी केली जाते ना, इथे धुराच्या वर असं काही नाही म्हटलं, धुरच वर जात आहे, समजलं का। त्यामुळे धूम शब्दाची इथे षष्ठी विभक्ती होणारच नाही। तुम्हाला म्हणायचं असेल की धूर झाडाच्या वर चालला आहे, तेव्हा कशाची षष्ठी विभक्ती होईल, कोण सांगतंय उपपद विभक्तीच्या नियमाने?
वृक्ष. वृक्ष शब्दाची षष्ठी विभक्ती होईल. धूमः वृक्षस्य उपरी गच्छति. धूर झाडाच्या वर गेला आहे. समजतंय? हो सर. ठीक आहे. काही शंका आहे? इथपर्यंत समजलंय? हो सर. ठीक आहे. हो सर. समजलंय. थोड़े बहुत. नीचैहि. नीचैहि अव्यय का अर्थ क्या है? नीचे. ठीक है. जलम नीचैहि वहति. पानी नीचे बहता है. नीचे जगह कहाँ बताइए? नीचे स्थानवाची. आगे अधः, इसका भी अर्थ नीचे ही होता है. वृक्षस्य अधः या यात्री विश्रामम करोति. वृक्ष के नीचे यात्री, जो यात्री है, पर्यटक है, वो क्या करता है? विश्रामम करोति, विश्राम करता है, आराम करता है. कहाँ पर? वृक्षस्य अधः. बहिः. सर हाँ बोल राहुल. सर आपण अधःच्या जाग्यावर नीचे वापरू शकतो. वापरू शकतो. ओके सर. हम्म. पुढे आहे बहिः. बहिः मतलब बाहर. नगरात बहिः उपवनम अस्ति. नगर के बाहर क्या है? उपवन है. तो बहिः ये भी क्या है? स्थानवाची अव्यय है. बाहर स्थान बताया जा रहा है. कहाँ? बाहर. ठीक है. आगे परितः, ये सारे उपपद में हमने देखे अभी स्लाइड पर जो है वो. परितः चारों ओर, ये भी स्थान है. कहाँ पर? चारों ओर, चारों जगह पे, ऐसा अर्थ. अध्यापकम परितः छात्राः सन्ति. अध्यापक के चारों ओर छात्र है. ये सारे उदाहरण हमने देखे हैं. उभयतः दोनों ओर. मंदिरम उभयतः पुष्पाणि सन्ति. मंदिर के दोनों ओर फूल है. मंदिरम उभयतः पुष्पाणि सन्ति. सम्यक. मंदिर के दोनों ओर क्या है? फूल है. और लास्ट में सर्वतः मतलब सर्व और. सर्वत्र और सर्वतः ये दोनों समानार्थी अव्यय है. तो सर्वतः का अर्थ क्या होता है? सब ओर. क्रीड़ा क्षेत्रम सर्वतः बालकाः क्रीडन्ति. क्रीड़ा क्षेत्र में सब और बालक खेल रहे हैं. और एक अव्यय यहाँ पर भूल गया शायद मैं. अभितः भी इसके साथ आएगा, क्योंकि अभितः भी स्थानवाची अव्यय है. क्या आएगा? अभितः. अभितः का अर्थ क्या है? लन है. एक और. दोनों ओर. एक और नहीं, दोनों ओर. अभितः और उभयतः दोनों एक समानार्थी है. बोलो कौन बताएगा? अभितः के ऊपर एक उदाहरण बताओ. हॅलो. स्वाति मैम. मग कोणत्या याचं सेंटेन्स सांगायचंय सर? अभितः. अभितः. मार्गम अभितः. सर मी सांगू? हाँ. मार्गः अभितः वृक्षः सन्ति. हाँ. वृक्षाः सन्ति. मार्गम अभितः वृक्षाः सन्ति. ठीक है. और इसमें उपपद विभक्ति के अनुसार भी यहाँ पर क्या किया है? मार्गम. मार्गम द्वितीय विभक्ति की, क्योंकि अभितः के साथ उपपद विभक्ति के नियम के अनुसार यहाँ पर क्या होती है? द्वितीय विभक्ति होती है. ठीक है. समझ में आया? कोई शंका है? नहीं सर. ठीक है. तो यहाँ पर रुकते हैं हम. आज हमने स्थानवाची अव्यय सीखे हैं. एक एक अव्यय का कम से कम एक एक उदाहरण बस अपने मन से लिखो, तभी ये आपके याद हो जाएंगे. और ये याद होना बहुत जरूरी है संस्कृत बोलने के लिए.
अव्ययों का बहुत प्रयोग होता है। ये हमें बोलने ही पड़ते हैं सारे अव्यय। यत्र, तत्र, तत्र गच्छतु, वहां पर जाओ, ऐसे। अत्र आगच्छ, कुत्र गच्छसि, अन्यत्र तिष्ठ, इतस्ततः मा भ्रम, तादृश। ठीक है, शुभ रात्रि सर्वेभ्यः। शुभ रात्री आचार्य. शुभ रात्रि. सर आज आमचा क्लास आहे का? मेसेज करतो मी, ठीक आहे. बरं सर सर. हा वैशाली सर बोल. सर एक डाऊट होता. ऱ्हस्व अ म्हणजे नेमके काय? म्हणजे माझं व्यवस्थित ते ध्यानात येईना. ह्रस्व अ, अयादी संधी. हं. एक मिनिट हा. अ आणि आ मध्ये काय फरक आहे समजलाय? हो सर. अ म्हणजे आपण ऱ्हस्व स्वर घेतो, आ दीर्घ स्वर म्हणून घेतो. हम्म. तर यामध्ये याच्याच मध्ये त्याचं उत्तर आहे. ह्रस्व अ म्हणजे अ आणि दीर्घ अ म्हणजे आ. म्हणजे आ हा स्वतंत्र स्वर नाहीये पाणिनीने सांगितलेला. अ सांगितलेला आहे आणि हो सर. अचाच भेद आ दीर्घ आहे. म्हणून ह्रस्व अ म्हटलं जातं आणि दीर्घ अ म्हणजे आ आहे. सर, आवाज व्यवस्थित येईना. हा, येतोय आवाज येतोय आता? हो आता येतोय. स्क्रीन मी ऑफ केली का? ह्रस्व अ हो आणि ठीक आहे दीर्घ. सर. येतोय आवाज येतोय? हो सर येतोय. ह्रस्व अ अशामुळे म्हटलं जातं. ह्रस्व अ म्हणजे अ आहे आणि दीर्घ अ म्हणजे आ आहे. आ हा स्वतंत्र स्वर नाही, तो अचाच दीर्घ भेद आहे. म्हणून अ ला शास्त्रीय हं. भाषेमध्ये ह्रस्व अ म्हटलं जातं. फक्त अ म्हटलं तरी अच आहे आणि ह्रस्व अ म्हटलं तरी अच आहे. मग दीर्घ अ असतो का? तर असतो, पण त्याला आपण दीर्घ अ असं नाही म्हणत, आ म्हणतो, दीर्घ आ. हो समजलं सर. वैश? मग त्याच्यानुसार मला पूर्वरूप संधीमध्ये डाऊट येत होता सर. हा हा, बोल ना, अयादी काय डाऊट आहे? संधीमध्ये जसं की आपण अयादी संधीमध्ये ए ऐ ओ आणि औच्या ऐवजी ऐ आय औ आव असं घेतो ना. हम्म. आणि पूर्वरूप संधीमध्ये ए किंवा ओच्या पुढं जर ह्रस्व अ स्वर आला हम्म. तर तिथं आपण अवग्रहाचं चिन्ह लिहितो. बरोबर. त्याचं उत्तर आपण आयादी संधी ज्या वेळेस सुरुवात केली होती शिकायला, त्याच वेळेस आपण त्याचं उत्तर पाहिलं होतं. त्याचं उत्तर काय आहे? तर पूर्वरूप संधीचा अपवाद अयादी संधी आहे. म्हणजे अयादी संधीला अपवाद जी आहे ती पूर्वरूप संधी आहे. काही हो उदाहरणामध्ये सर. पूर्वरूप लागते आणि काही उदाहरणामध्ये अयादी संधी लागते. हो. मग ते आपण ओळखणार कसं? की जसं आता नयनम शब्द आहे, तर हम्म. नयनम मध्ये आयादी संधीच्या नुसार झालाय, पण बरोबर. तिथंच कोपी किंवा तर त्याचं उत्तर हे आहे की पूर्वरूप संधी जी आहे ती जास्त करून ज्या ज्या उदाहरणामध्ये उत्व संधीचा नियम लागलेला आहे. विसर्ग संधीला मला वाटतं तू ऍबसेंट होतीस. हो सर. लास्ट लेक्चर माझे हा, म्हणजे मिस झालेत. तर हवे. उत्व संधीच्या नियमाने जिथे ओ झालेला आहे तिथे पूर्वरूप संधी केली जाते जास्त करून. ठीक आहे. आणि काही जे उदाहरण आहेत ते आपल्याला भाषेमध्येच तसे बघायला मिळतात. त्यामुळे आपल्याला थोडस संधीची स्लाइड मी करून दाखवतो. माईक म्यूट करा एक मिनिट. कोणाचा माईक ऑन आहे? स्क्रीन दिसतीये वैशाली, इथे बघ. उत्व संधीच्या नियमामध्ये नरह विसर्ग तिथे उ आणि नंतर गुणसंधीने जेव्हा ओ होतो, नंतर पुन्हा पूर्वरूप संधी लागते. तर पूर्वरूप संधीमध्ये प्रत्यक्ष पद जे आहे, पूर्वपद जे आहे ते अगोदर उत्व संधीच्या नियमाने तयार झालेलं असतं, जादा करून. अच्छा.
ठीक आहे. ठीक आहे आणि सर. बाकीचे जे काही उदाहरणं आहेत हो. तर ते उदाहरणं मात्र आपल्याला भाषेमधूनच ते जशाच्या तशीच लक्षात ठेवावे लागते. हं. आणि दुसरं ठीक एक आहे त्याचं सर. उत्तर असं आहे सर की ओळखायचं कसं. जर समजा आता संधियुक्त पद आपल्या समोर आलं तर मात्र आपण ओळखू शकतो की इथे पूर्वरूप संधी आहे, इथे अयादी संधी आहे. म्हणजे नयनम आलं तर आपल्याला लक्षात येईल की अय झालाय म्हणून अयादी संधी आहे, पूर्वरूप संधी नाही. अयादी संधी. बरोबर. आणि अवग्रह चिन्ह जिथे स्पष्ट दिसेल तिथे हो. तर स्पष्टच आहे की पूर्वरूप संधी आहे. हो बरोबर. सर, त्याचा विग्रह हा. करताना ते परंतु समजून जाईल. ज्या वेळेस विग्रह येईल आणि विग्रहावरून आपल्याला अयादी किंवा पूर्वरूप करावी अशी शंका येईल त्यावेळेस आपल्याला दोन्ही संधी करून बघाव्या लागतील आणि जे पद इष्ट होईल ते पद आपल्याला ग्राह्य धरायचे, ती संधी करायची आहे. म्हणजेच काय, उदाहरणार्थ इथेच नयनमचं उदाहरण घेऊयात आपण. स्क्रीन दिसत असेल न, 1 मिनिट हो 30 सर. सेकंद राहिलेत, कधी एंड होईल. नयनम. आता इथे नयनमच्या ऐवजी जर आपण ने आणि नम केलं तर तसं आपल्याला म्हणजे पूर्वरूप सारखं जर केलं तर तसं आपल्याला कुठेही भाषेमध्ये दिसत नाही. म्हणजे ते रूप अनिष्ट रूप होईल.